दिवसभर वारंवार घर स्वच्छ करण्यात वेळ वाया घालवू नका. अशा पद्धतीने घर स्वच्छ ठेवाल तर दिवसभर रिकामा वेळ नक्कीच भेटेल. तर प्रत्येक स्त्रियांसाठी काही अशा 10 सवयी आहेत ज्या तुम्ही फॉलो केलेच पाहिजे. ह्या गोष्टी केल्या तर तुमचा दिवस अगदी फ्रेश आणि आनंदी जाईल. त्याचसोबत एकच काम 10 वेळा करण्याची गरज पडणार नाही. तर हॅलो, गुड मॉर्निंग. मी मिनल. आज मी तुम्हाला माझी दिवसभराची कामं म्हणजे वारंवार घर आवरायला लागतं, त्यामुळे घर वारंवार आवरण्यापेक्षा सकाळी सकाळीच एकदा जर आवरून घेतलं ना तर घर आपलं नीटनेटकं आणि स्वच्छ दिसायला लागतं. त्याचसोबत आपल्याला दिवसभराचा रिकामा वेळ मिळतो, स्वतःसाठी टाईम मिळतो आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण इतर रिकाम्या वेळेस करू शकतो. तर ह्या ज्या वारंवार करणारे कामं असतात तर ते आपण सकाळी 1 ते 1.5 तासामध्ये अगदी जवळपास मी कसं घर स्वच्छ करते, मॉर्निंगचा हा रुटीन तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर चॅनलला अजून नवीन असाल तर सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला नक्कीच प्रेस करा, म्हणजे सगळ्यात अगोदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओ आवडली तर एक लाईक आणि कमेंट नक्कीच करा, कारण जी व्हिडिओ तुम्ही बघता आहे 10 मिनिटाची व्हिडिओ बनवायला जवळपास 1 ते 1.5 तास लागून जातो आणि तुमची कमेंट वाचून आम्हालासुद्धा मोटिवेशनल भेटत असतं. तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट देखील करा. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते. तर सकाळी उठल्याबरोबर टिफिन झाला, 9 वाजता काम आवरायला सुरुवात करते. मोबाईल हातात न घेता त्यात देवाची मंत्र वगैरे लावते किंवा मग देवाची काहीतरी सॉन्ग वगैरे अशा काही ज्या मोटिवेशनल गोष्टी असते त्यावरती एका साईडला लावून मी एका साईडला कामाची सुरुवात करते, ज्यामुळे मला अजूनच प्रसन्न वाटतं, कामाला उत्साह येतो किंवा एकटेपणा घरात जाणवत नाही. कारण काम करताना घरामध्ये कोणीतरी असलं बोलायला चालायला तर आपण काम झटपट करतो, पण ह्याच वेळी एकटं असलं की घरामध्ये काम करण्याची सतत इच्छा होत नाही आणि काम देखील तसंच रेंगळतं. तर त्यामुळे मग देवाची गाणी किंवा तुम्ही काहीतरी मोबाईलवर काहीतरी ऐकू शकता ज्यामुळे तुम्हाला मोटिवेशनल वाटत असेल. तर सुरुवात नेहमी हॉलपासूनच करत असते, कारण घरामध्ये येणारी लक्ष्मी, घरातला जो मेन दोर आहे आपण तो दोर उघडल्यावरती ज्या बाहेरची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, बाहेरची जी काही खेळती हवा आहे ती घरामध्ये आल्यानंतर एक घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण होत असतं. तर सगळ्यात अगोदर तर सुरुवात अंथरूण उचलण्यापासून करते. घरामध्ये अंथरूण आणि सोफा एकदा झटकून घेतला की त्यावरची जी काही घाण वगैरे काही रात्रीचं वगैरे सांडलेलं असेल ते सगळं एकदा झटकून घेतलं की मग झाडू व्यवस्थित मारता येतो. आणि खाली जे काही गोष्टी पडलेल्या असतील ना त्या जागेवर उचलून ठेवल्या तर मग त्यानंतर आपल्याला झाडू फरशी पुसताना सारखं वारंवार त्या गोष्टी मागे लागायला लागत नाही. तर त्या गोष्टींची काळजी सगळ्यात पहिले घेते. तर आता सोफा वगैरे एक गोष्ट आवरायला घेतली तर तीच पूर्ण करायची. म्हणजे आता हॉल आवरायला घेतला तर हॉलमधलीच मी अंथरूण उचलून घेतलं, त्यानंतर सोफा झटकून वगैरे स्वच्छ केला, पडदे वगैरे ओपन केले. त्यानंतर मग बेडरूममध्ये आले. बेडरूममध्ये आल्यानंतर जी काही बेडशीट होती ती सगळी व्यवस्थित झटकून आणि व्यवस्थित सगळे काठ आजूबाजूने छान खोचून व्यवस्थित ताट करून घेतली. त्यानंतर मग जे अंथरूण होतं ते सगळं इथेच ठेवत असते, कारण एकदा का अंथरूण उचलून ठेवलं ना व्यवस्थित, त्यावरती बेडशीट ठेवली तर मग दिवसभर ही तशीच राहते. वारंवार जो पसारा निघत असतो बेडशीट तसल्या तशी तिथेच्या तिथे पडलेली असली तर बेडरूम आपला मेसी दिसायला लागतो. त्यामुळे मग सगळे अंथरूण असं उचलून व्यवस्थित ठेवून देते. त्यानंतर मग बाल्कनीमध्ये आले. तर बाल्कनीमध्ये आल्यानंतर ही झाडं जी आहेत ना तर ती बऱ्याच वेळा काय होतं ना की मी इकडे तिकडे जात असते, त्यामुळे 2-3 दिवस पाणी जर भेटलं नाही तर खूप सुकून जातात. सुकल्यानंतर खूप म्हणजे वेगळंच वाटतं आपल्याला बघून. तर आता रोजच्या रोज जर पाणी वगैरे दिलं ना झाडं अगदी खुललेली दिसतात आणि पानं वगैरे किंवा फुलं देखील मला छान प्रसन्न वाटतात. त्यांना बघून सुद्धा मला दिवस अगदी छान जातो माझा. तर व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे ना माझ्या व्हिडिओच्या खालती कमेंटच्या बाजूला तुम्ही जर स्क्रोल कराल तर हाईप नाव येईल. ते हाईप जर तुम्ही क्लिक कराल तर माझी व्हिडिओ अजून जास्त जणांपर्यंत पोहोचेल. जी मोटिवेशनल जे काही गोष्टी मी तुमच्यापर्यंत शेअर करते आहे, ज्या गोष्टी मी रोज करते, रोज माझं घर स्वच्छ कसं ठेवते, तर ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि ह्या गोष्टीला जर तुम्ही मला सपोर्ट केला तर खूप जास्त म्हणजे तुमच्या सपोर्टमुळे खूप जास्त मी मेहनत घेऊन जास्त वरती जाऊ शकते. तर नक्कीच मला सपोर्ट करा. आणि आता बघा एका साईडला झाडू मारायला घेतला. आता तुम्ही बघितलंच असेल सगळ्या गोष्टी उचलून ठेवल्या की झाडू मारायला अगदी घर मोकळं सुटसुटीत दिसतं, म्हणजे झाडू मारायला इकडे तिकडे सारखं वाकावं लागत नाही. आता किचनमधून सुरुवात केलेली आहे. किचनमधलं सगळं झाडू वगैरे मारून घेतला, हॉलमधला मारला, त्यानंतर बेडरूममध्ये क्लीन केलं. त्यानंतर मग पुढचं काम म्हणजे ना जे काही टी व्ही वगैरे असतो, स्पीकर असतो, ज्या काही गोष्टी रोज आपल्या डोळ्यापुढे दिसतात, ज्यावरती जास्तीत जास्त धूळ जमा होते ना त्या गोष्टी मी रोज क्लीन करते. कारण
आपले वारंवार त्यावरती हात लागतात. आपण त्याच हाताने जेवण वगैरे करतो किंवा हँडवॉश देखील आपण करत असलो, पण आत्राप सात्राप आपण चट्टरपटर जर काही खात असलो किंवा मुलं देखील इकडे तिकडे खेळत असला ना, तर त्यांचा हात वगैरे लागला, तेच हात तोंडात जातात, मग आजारी पडतात. तर अशा गोष्टी आपल्याला लक्ष देऊन पुसायच्या असतात. तर दिवसभराच्या अशा काही गोष्टी आहेत, जसं की TV, फ्रीज, स्पीकर, आजूबाजूचे काही जिथे आपला हात नेहमी जातो, तर त्या गोष्टी मी नेहमीच क्लीन करत असते. असं केल्याने मला वारंवार पुसावं लागत नाही आणि आठवडाभराची महिन्याभराची जी काही स्वच्छतेची क्लिनिंग असते ना, ती करावं लागत नाही. अशी रोजच्या रोज अंगाला एक सवय लावून घेतलेली आहे, ज्यामुळे मला घर आवरायला अगदी जड जात नाही. अगदी सोप्या पद्धतीने मी झटपट घर आवरून घेते. मुलगा एकदा स्कूलला गेला ना, तर सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत जवळपास माझं घर पूर्ण स्वच्छ झालेलं असतं. आता तुम्ही म्हणाल तर घरामध्ये कोणत्याही कामाला बाई लावलेले नाही आहेत. पूर्ण घर मी माझ्या हाताने स्वच्छ करते. बाई लावली तर आपण वारंवार त्यांच्या मागे फिरायचं किंवा काही गोष्टी त्यांना आपल्या बारीक सारीक ज्या गोष्टी असतात त्यांना माहिती नसतं. त्यांना जितकं काम दिलेलं असतं ते तितकंच करतात. तर आपण जितकं चांगल्या पद्धतीने आपलं घर स्वच्छ ठेवू शकतो, तितकं ज्या बाया असतात ना, त्या चालतीवर म्हणजे हात फिरवत असतात. तर बघा आता धुणंसुद्धा मी माझ्या हातानेच धुवून घेते. तर वॉशिंग मशीन घेण्याचा प्लॅन चालूच आहे. तर तोपर्यंत म्हटलं चला आता जे काही रोजचे कपडे वगैरे आहे ती धुवून घेऊया. तर आता कपडे भिजत घातलेली होती आणि आता रोजचे जर कपडे जास्त मळलेले नसले तर कपडे न भिजत घालताच मी धुवायला घेते, कारण इतके जास्त खराब मळलेले नसतात. तर आता गॅस पुसायच्या अगोदर गॅसवरती जे काही दूध होतं ते दूध फ्रीजमध्ये ठेवलं. त्यानंतर हे जे काही सकाळचा टिफिनचा जो काही भाजी जे काही पीठ मळलेलं जे काही ताटं वगैरे होते ते छान एक बाजूला काढून गॅस छान स्वच्छ पुसून घेतला. सकाळी सकाळी एकदा हा गॅस मी पुसून घेत असते. दिवसातून 2 ते 3 वेळा गॅस ओट्याला छान असं क्लीन करत असते. छान वाटतं. किचन ओटा जर स्वच्छ असला ना, तर जे आपलं आरोग्य आहे, जे आपण जिथून आपण स्वयंपाक वगैरे बनवतो, जिथून अन्न शिजत असतं, तर ती गोष्ट आपल्याला नक्कीच स्वच्छ ठेवायलाच पाहिजे, कारण तिथेच झुरळं वगैरे मुंग्या वासाने येत असतात. तर आपण जितकी स्वच्छता ठेवाल तितकं आपलं घर नेहमीच प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहील आणि आरोग्य देखील आपलं चांगलं राहील. तर आता बघा, एकीकडे किचन ओटा छान पुसून घेतला. आता जी होती भांडी सकाळची ती घासायची होती. तर चला म्हटलं आता लागलीच भांडी घासायला घेतलेली आहे. तर वारंवार भांडी घासायची जर म्हटलं तर मला तर खूप म्हणजे दिवसातून 2 ते 3 वेळा, एकदा सकाळी, एकदा दुपारी, एकदा रात्री, फायनल 3 वेळा मी किचन ओटा क्लीन करत असते. कोणाकोणाला एकदाच क्लीन करायची सवय असते, कोणाकोणाला वारंवार किचन ओटा स्वच्छ करायला आवडतो. तर मी त्यातलीच एक आहे जे की मला घर स्वच्छ करायला फार आवडतं. तर आता किचन ओट्यावरची भांडी आवरून झालेली होती. आता जो कपडा आहे ना, तो इतका चिकट होऊन जातो ना, तर हा कपडा बाथरूममध्ये नेत नाही, कारण तिथे आपले दुसरे कपडे असतात. त्यामध्ये हा किचन ओट्याचा कपडा मी तिथे धुवत नाही, तर किचन ओट्यावरतीच असं घासून घुसून स्वच्छ करून घेत असते. आता तिथे जे पाणी साचलेलं आहे ओट्यावरती, ते छान असं वायपरने एकदा क्लीन केलं की किचन ओट्यावरती कोणताही कपडा वगैरे फिरवायची गरज पडत नाही. त्यानंतर मग शेवटचं म्हणजे बेसिंग. तर बेसिंग जर बघितलं, इतकी भांडी आपण जेव्हा स्वच्छ करतो ना, ते भांडंसुद्धा एक प्रकारे खरगट आणि तेलकट झालेलं असतं. सगळं चिकट वास त्यामधनं येत असतो. त्यामुळे मग भांड्यालासुद्धा एक हात मारून घेते. मॉर्निंगला आणि संध्याकाळी आणि दुपारी असे 3 वेळा एकदा हात मारलं ना, तर अगदी सुगंध छान येतो. आणि एकदा तुम्ही यामध्ये तुमची निरमा पावडर किंवा जे काही सुगंधित द्रव्य म्हणजे ज्या काही गोष्टी असतात ना वासावाल्या, तुम्ही यामध्ये स्वच्छ पाण्याने म्हणजे गरम पाण्यामध्ये टाकून तुम्ही स्वच्छ करू शकता, ज्यामुळे किचन ओट्यामधनं आणि बेसिंगमधनं घाणेरडा वास, कुबट वास देखील येणार नाही. त्यानंतर पुढचं काम असं ना, की जे काही सगळं घर आवरून झाल्यानंतर आता कुठे पाय आपल्याला फिरवायचे नाही. एकदा की फरशी पुसली की आपण एका ठिकाणी शांत बसू शकतो. तर आता तशाच पद्धतीने आता बघा, चारी साईडनी कानाकोपरा आणि जे 3 रूम आहे, छोटे छोटे रूम असल्यामुळे फरशी पुसायला इतका अवघड जात नाही. आज गुरुवार आहे आणि स्वामींचा वार असल्यामुळे चला म्हटलं आज फरशी पुसून घेऊया. फरशी पुसल्यानंतर घरामध्ये जी काही आपली जी घरामध्ये निगेटिव्हिटी असेल ती फरशी पुसल्यामुळे निघून जाते. आणि फरशी पुसताना तुम्ही मीठ टाकून सुद्धा फरशी पुसू शकतात. आणि आता बघा, फरशी पुसून झाल्यानंतर पुढचं काम म्हणजे आता हे बेसिंग जवळपास रोजच्या रोज असं मी स्वच्छ करतेच. नेहमीप्रमाणे जो आरसा आहे ना, तो त्यावरती थोडंसं पाणी वगैरे मारून छान पुसून घेत असते, कारण आरशावरती लागलेले डाग डोळ्याला चांगले दिसत नाही आणि खूप घाणेरडा वाटतो मिरर बघायला सुद्धा. तर छान बेसिंग आणि आजूबाजूचे जे काही पाणी वगैरे उडालेलं असतं ना, ते सुद्धा असं छान रोज क्लीन करून घेत असते.
तर एका महिन्यानंतर मी बेसिंगची जवळपास डीप क्लिनिंग करत असते, कारण आपण रोज जितकं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो तर आपल्याला म्हणजे रोजच्या रोज किंवा आठवड्यातून डीप क्लिनिंग करण्याची गरज पडत नाही. आठवड्या किंवा महिन्याभरानंतरच मी कधी जर वाटलं तरच मी डीप क्लिनिंग करते. तर जवळपास माझ्या इथे खारे पाणी असल्यामुळे मग मला एखाद्या महिन्यातून मला असं बेसिंगची नळ किंवा आजूबाजूचे पोर्शन मला असं व्यवस्थित घासून व्यवस्थित स्वच्छ करावं लागतं, कारण खारं पाणी असल्यामुळे डाग वगैरे लवकर लागतात. तरीसुद्धा असं व्यवस्थित क्लीन जर केलं तर जे डीप क्लिनिंगचं काम आहे ते माझं लवकर कमी होऊन जातं. आणि आता हा जो कपडा आहे ना पुसण्याचा, तो मी इथेच सुकत घालते, म्हणजे कसं आहे ना व्यवस्थित तिथे सुकून जातो आणि दिसायलासुद्धा छान व्यवस्थित दिसतं. तर आता पुढचं काम म्हणजे बाथरूमची क्लिनिंग. आंघोळ वगैरे झाली की पुढचं काम असतं ना, म्हणजे कपडे धुवायचं, बाथरूम क्लीन करायचं, टॉयलेट क्लीन करायचं, तेही कामं आवरून घेते. तर बघा आता जे काही कपडे होते मिस्टरांचे 1 ते 2 जोड होते. तर चला म्हटलं आता काही इतके मळालेले नव्हते. छान घसरा वगैरे मारून घेतला ब्रशने, छान फेस करून घेतला. बाही, टी शर्ट, कॉलर अशा काही ज्या गोष्टी असतात ना डीप क्लिनिंग करायच्या, त्या छान अशा घासून घेत असते. त्यानंतर मग माझ्याकडे हे एक असं धोपटणं आहे. तर धोपटणं माहिती नाही कोणत्या याचं आहे, लाकडी नाही आहेत. तर छान असं धोपटण्याने छान आपटून घेतलं की कपड्यातले सगळा मळ असा निघून जात असतो. तर अशा पद्धतीने माझे 2 तासामध्ये सकाळचं सगळं घर मी कशा पद्धतीने आवरते आणि वारंवार घर आवरण्याची मला गरज पडत नाही. तर या गोष्टी आवडल्या असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.